आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर या हनुमानजींच्या मंदिरामध्ये आम्ही रात्री मुक्कामी होतो. रात्री मिस्टरांनी मला आणि मिस्टरांनी आणि ते रस्ते रात्री 9 वाजता मला इथे आणून सोडलं. तोपर्यंत सगळे झोपलेले होते. आम्ही रात्री इथे मुक्कामाला होतो आणि आता पुढच्या दिशेने प्रवास करतो आहे. तर काल मला काही अपरिहार्य कारणामुळे घरी जावं लागलं आणि रात्री 9 वाजता घरी परत आली आहे. आता आम्ही चाललो आहे पुढच्या दिशेने प्रवास करण्यासाठी, म्हणजे पालखीमध्ये, दिंडीमध्ये. तर चला. आणि हो, मी आलेली आहे आषाढी वारी निमित्त पायी पंढरपूरच्या वारीला. तर चला. तर मी मंगळवारी सिन्नरला आली होती, तो मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. तर त्या दिवशी ना राजुरीमध्ये दिंडी पोहोचली, तर मी डायरेक्ट मुक्कामाच्या ठिकाणी गेली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचा सकाळचा हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यांची आवरावर झालेली आहे. आम्ही एका लॉन्समध्ये मुक्कामाला होतो, कारण आहे ना खूप पाऊस असल्यामुळे बाहेर रावट्या टाकणं शक्य नव्हतं. तर सकाळी सगळ्यांची आवरावर झालेली आहे. सगळ्यांनी आपले आपले गथोडे वगैरे पॅक करून गाडीत टाकले आणि आम्ही आता नगारा गाडीकडे आलो आहे. हे बघा. आणि आता सकाळी 7:30 वाजले सकाळचे. राजुरीवरून दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे आणि सकाळीच पावसाने जोर धरल्यामुळे, सकाळपासूनच आहे ना पावसाने जोर धरल्यामुळे सगळ्यांनी रेनकोट वगैरे घातले. तर पालखीच्या स्वागतासाठी हे बघा, गुलाबाच्या पाकळ्यांची किती सुंदर सजावट येथील गावकऱ्यांनी केलेली आहे आणि गावकरी रस्त्याच्या कडेने उभे आहे पालखीचं दर्शन घेण्यासाठी, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी, वारकऱ्यांच्या दर्शनासाठी. आणि हा दादा केळी वाटप करतोय वारकऱ्यांसाठी. दादा मस्तपैकी केळी वाटतंय छानपैकी पावसामध्ये आणि भरपूर केळी आणलंय त्यांच्या परिवाराने. सगळेजण केळी वाटताय. वारकऱ्यांसाठी या बघा एवढं भर पावसात चिखला बिस्किटाचं आणि चहाचं वाटप चालू आहे. जय हरी माऊली. आणि बघा इकडे बिस्किटांचं चहाचं पण वाटप चालू आहे. बिस्किटं वाटतंय वारकऱ्यांसाठी. जय हरी माऊली, जय हरी माऊली. तर खूप पाऊस असल्यामुळे ना इथे मी मोबाईलला प्लॅस्टिकचं कवर घातलं आहे आणि त्याच्यातून शूटिंग केली. त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा ब्लर दिसतोय. आणि अशा भरपावसात पण वारकरी चाललेले, रस्त्यावर भरपूर चिखल माती बघू शकता तुम्ही. पाऊल कुठे गेले? खूप पाऊस चालू आहे आणि मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही गाडेकर कुटुंबियांच्या घरी जेवायला आलेलो आहे. तर आमच्यासोबत भजनी मंडळ, टाळकरी, आमच्या 2 नंबर वारी 2 नंबर दिंडीतील बरेच वारकरी आहे. तर आता इथे छान स्वागताचा कार्यक्रम चालू आहे. उपेंद्र भाऊंचे मित्र परिवार आहे हा आणि दरवर्षी ते हा लाभ घेतात. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. तर बेलापूरपासून निघाल्यानंतर श्रीरामपूरच्या अलीकडे हा गाडीकर परिवार राहतो आणि दरवर्षी ते आम्हाला जेवायला बोलवतात. मागच्या वर्षी पण त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं. तिथे गेल्यानंतर ते विनायकाची पाय धुवून विनायकाची पूजा करतात. तुळशीवाल्यांना हळदी कुंकू वगैरे लावतात. आम्हाला सर्व महिलांना हळदी कुंकू लावतात. सर्वांची छान पूजा वगैरे करतात. छान आदरातिथ्य हा परिवार वारकऱ्यांचं करतो. त्यांनी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण सर्व असं छान केलं. आमच्या सर्वांचा नमस्कार केला. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी छान रांगोळी वगैरे काढली. ते वारकरी बसले पावसामध्ये. तर गाडेकर कुटुंबाने छान आमचं सगळ्यांचं स्वागत केलं आणि इथे वारकरी जेवायला बसलेले आणि त्यांनी मासवडी, सुकी हुसळ, चटणी आणि गुलाबजाम, मस्तपैकी मिरचीचे भजे, एकच नंबर. वा 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 वा. आज वारकऱ्यांचं पोटभर जेवण होणार, अगदी घरच्या सारखं. आणि हे बघा सगळे वारकरी आनंदाने भोजन करताय. आता मासवडी माझी फेवरेट आहे. मी पण जेवण करते, नाही तर सगळ्यांचं जेवण होऊन जाईल, माझं राहून जाईल. तर चला, रामकृष्ण हरी. तर हे बघा मस्तपैकी मासवडी, कांदा, लिंबू, सुकी उसळ, भाकरी, पोळ्या, कांदा, मिरचीचे भजी, गुलाबजाम. वा वा, क्या बात आहे. आणि हे बघा इथे आहे गाडेकर परिवार. खूप खूप धन्यवाद. आणि सगळेजण कामाला लागले वारकऱ्यांच्या स्वागतासाठी. वारकऱ्यांना जेवायची धावपळ चालली सगळ्यांची. खूप अन्नदाता सुखी भव. आणि बघा किती भारी मासवड आहे.
मस्त जेवण आज मस्त पैकी एकदम भारी जेवण आहे. रामकृष्ण हरी. आणि आमचे जेवणं झाले आणि इथे बघा यांचं स्वयंपाकाचे आचारी वगैरे. आणि हे बघा इथे मासवड्या बनवून ठेवलेल्या आहे आणि इथं आचार्याचं अजून मासवड्या बनवायचं काम चालूच आहे. खूप छान आज मासवडी केली आचारी दादा. आता पीठ तुम्ही गरम गरम करून ठेवलं आहे याच्यामध्ये. आता हे बघा हे ना मासवडी थापता याच्यावर. तर बघा आपल्या घरामध्ये आपल्याकडून एवढी व्यवस्थित नाही होत. यांनी बघा हे पीठ आहे ना पातेल्यामध्ये गरम गरम खिशी घेऊन ठेवलेलं आहे आणि डायरेक्ट करता का तुम्ही असं? अच्छा बघा किती सुंदर करता. आपण पूर्ण थापून घेतो अगोदर. हां 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 बघा हे भारी ना एकदम भारी ना. सोपं आहे तुमचं तर एकदम एकदम भारी काम आहे काय. ते मी हे बघा त्यांनी काय केलं पिठाचा गोळा घेतला थापला आणि त्याच्यावर लगेच हा मसाला आहे बघा हा काढून ठेवलेला मसाला आहे ना हा असा थापून घेतला आणि बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही मासवडी त्यांनी केलेली आहे. हे बघा किती भारी आहे डाय. एकच नंबर बरं का एकच नंबर. वाव 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 मस्त. अशी हे बघा ह्या आचार्य दादांनी मासवडी केलेली. जय हरी माऊली. आमचे श्रीरामपूरचे प्रसिद्ध आचारी. हो का अच्छा अच्छा. हे बघा माऊली वरती बघा माऊली. काय नाव आपलं माऊली? हां अल्पेश दुरंगे म्हणून आचार्य आपल्यासोबत. आणि गाडेकर भाऊंनी सांगितलं की श्रीरामपूरचे प्रसिद्ध आचार्य आहे. तर खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप मनापासून आम्हाला म्हणजे खूप सुंदर स्वयंपाक होता. मी मोकळं बोलते की मला असं मागे पण नाही बोलता येत. खूप छान स्वयंपाक होता. सगळ्या परिवाराला खूप 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 धन्यवाद. तर ह्या माऊलींची माझी मागच्या वर्षी ओळख झाली ती. मी विसरून गेले त्यांना पण त्यांनी आठवणीने मला लक्षात ठेवलं आणि माझ्याशी बोलायला लागले. मग आम्ही बोलत बोलत गेलो. तिथे दुधाची वाटप करताय श्रीरामपूर. जय हरी माऊली. जय हरी माऊली. जय बघा पालखी सजली माऊली ताटात निघाली. बघा पालखी सजली माऊली ताटात निघाली. या पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पालखी सजली माऊली ताटात निघाली. तर आता श्रीरामपूरचा परिसर सुरू झालेला आहे आणि श्रीरामपूरमध्ये खूप खूप वाटप होते दरवर्षी. तेथील नागरिक खूप वारकऱ्यांसाठी वाटप करतात. जय हरी माऊली. आता पाण्याची बॉटल वाटताय श्रीरामपूरकर. जय हरी माऊली. जय हरी जय हरी कृष्ण हरी रामकृष्ण. हे बघा परत एकदा पाण्याची बॉटल बिस्किटचे पुढे. जय हरी माऊली. जय हरी माऊली. खूप साऱ्या पाण्याच्या बॉटल्या इथं. जय हरी जय हरी. इथं मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे आणि हे आहे श्रीरामपूर. जय हरी माऊली. जय हरी माऊली. आणि बघा मोठ्या उत्सुकतेने श्रीरामपूरकर उभे आहे दिंडीच्या पालखीमध्ये साठी. जय हरी माऊली. बिस्किटांची वाटप झाली. रामकृष्ण हरी. जय हरी जय हरी. जय हरी माऊली. जय हरी. जय हरी माऊली. जय हरी.
जय हरी माऊली जय हरी तर जागोजागी ना लाऊडस्पीकरवर श्री विठ्ठलांचे भजन चालू आहे. इथे पण भजन चालू आहे. विठ्ठल माझा जय हरी माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला जय माऊली चालला. आणि इथं केळीचं आणि व्यापारचं वाटप चालू आहे बघा. जय हरी माऊली जय हरी. चिवड्याचं वाटप चालू आहे. जय हरी माऊली जय हरी. इथे बिस्किटच्या पुड्यांची वाटप चालू आहे. जय हरी माऊली. परत एकदा बिस्किटच्या पुड्यांची वाटप चालू आहे. माऊली जय हरी. बस इथे पाण्याची बॉटल पाणी ठेवलेलं आहे वारकऱ्यांसाठी. हे बघा जय हरी माऊली. तर इथे केळी आणि चहाची वाटप चालू आहे. परत जय हरी माऊली. इथे लाडूची वाटप करताय. जय हरी माऊली हे बघा इथे आहे लाडू वारकऱ्यांसाठी. जय हरी माऊली जय हरी. काय माऊली काय बघा वारकऱ्यांसाठी. जय हरी माऊली. तर इथे लिंबू सरबतची वाटप केली आहे. जय हरी माऊली जय हरी. तर इथं चालू आहे वाटप पाण्याच्या बाटल्यांची आणि बिस्किट पुड्यांची. हे बघा गर्दी बघू शकता तुम्ही. तर इथे परत कुरकुऱ्याच्या पुड्यांचं वाटप चालू. जय हरी माऊली जय हरी. तर इथे परत एकदा वेफरच्या पुड्यांची वाटप चालू आहे. हे बघा तर इथे पाण्याच्या बाटल्यांची वाटप चालू आहे आणि खूप गर्दी आहे. आणि हे बघा एवढी किती बघा ही कशी रिकमेंड झाली. जय हरी माऊली जय हरी. बिस्लरीच्या पाण्याची वाटप द्या माऊली. थँक्यू. इथं परत बिस्किटच्या पुड्यांची वाटप चालू आहे. बघा बिस्किटच्या पुड्या भेळीच्या पुड्यांचं वाटप चालू आहे वारकऱ्यांना. हे बघा भेळीच्या पुढे श्रीरामपूरकरांनी लाऊडस्पीकरवर श्री विठ्ठलांचे भजनं गाणं लावलेले आहे. मस्तपैकी विठ्ठलांची आणि रुक्मिणीची प्रतिकृती म्हणून हा मुलगा आणि मुलगी उभे केलेले आहे. आणि इथे छान आहे ना बॅनरवर पण विठ्ठलाचा फोटो वगैरे लावलेला आहे आणि खूप छान वातावरण आहे इथलं.
तर ह्या किन्नरांनी मस्तपैकी हिंदी एका भजनावर छान ठेका धरलाय आणि किती छान साड्या घालून छान नाचताय बघा ते. तर पुढे इथे काही किन्नर पालखीच्या स्वागतासाठी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभे आहे आणि इथे ना हे स्टुडंट आहे मेडिकलचे. हे बघा राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. इथे परत एकदा बिस्किट पुडांची वाटारी जय हरी. आणि इथे चहाची वाटप चालू आहे. जय हरी माऊली. लाडूची वाटप चालू. जय हरी माऊली. हे बघा राजगिराची लाडूची वाटप चालू. जय हरी जय हरी जय हरी जय हरी. तर इथे परत एकदा ह्या छोट्या मुलांनी श्री विठ्ठलांची वेशभूषा घेतलेली आहे आणि मस्त तो नाचतोय. आणि इथे परत एकदा आहे ना लाऊडस्पीकरवर छान विठ्ठलाची भजनं चालू आहे. तर अशा प्रकारे आज गाडेकर कुटुंबियांकडं खूप स्वादिष्ट रुचकर आणि खूप माझं आवडतं असं जेवण केलं मस्तपैकी. आणि श्रीरामपूरकरांनी आपली परंपरा कायम ठेवत खूप खूप वाटप केली. सर्व तुम्हाला दाखवली मी. तरी पण मी खूप शूटिंग नाही केली कारण एवढी शूटिंग करणं मला शक्य नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. सोन्याचं पाशिंग लगीन देवाचं लाग